बाबांचे घेता दर्शन मंडळी झाली सुख संपन्न आनंदाश्रुपूर्ण नयन प्रसन्न वदन ते सकळ आता आम्ही अहर्निश पाठवितो बिन तारेचे संदेश दिमाख याचा दावितो विशेष अभिमानवश होऊनी यदर्थ उभारू लागती स्थाने लागे अपार पैसा खर्चणे तेथेही संतांस न लागती साधने पाठविती मनेच संदेश स्वामींनी पुंडलिक रावास नारळ दिधला ते समयास पाठविला होता साईनाथास पूर्वीच हा संदेश बिनतारी पुंडलिक राव घेता दर्शन साई बाबा आपण होऊन म्हणाले माझी वस्तू आण बंधूच्या जवळून आणलेली मग तो खिन्न पुंडलिकराय धरून या श्री बाबांचे पाय म्हणे क्षमेवीण दुसरा उपाय नाही मज काय सांगू मी नारळाची मज आठव होती परी भुकेची करावया तृप्ती आम्ही जव गेलो ओढियावरती जाहली विस्मृती सकळास तेथे चिवड्याचा करिता फराळ ओढून मिसळला हाच की नारळ म्हणून आणितो दुसरे श्रीफळ स्वीकारा निश्चळ मानसे ऐसे म्हणून उठू लागता पुंडलिकराव फळा करिता साई महाराज धरोनी हसता तया निवारिता देखिले नेणता घडला विश्वासघात कृपाळू आपण घ्या पदरात क्षमस्व व्हा मज कृपावंत असे मे नितांत अपराधी स्वामी सारिखा साधू सज्जन अवगणून तयांचे वचन करावे जे आपणा अर्पण ते म्या भक्षण फळ केले हा तो संतांचा अतिक्रम केवढा मी अपराधी परम आहे काय या पापा उपरम कैसा मी बेशरम जाहलो तवही ऐकता झालेली मात हासून बोलले श्री साईनाथ घ्यावा कशास नारळ हातात ठेवणे व्यवस्थित जरी नव्हते तुम्ही माझी वस्तू मजप्रत द्याल ऐसे जाणून निश्चित माझ्या बंधूने तुमची या बोलात विश्वास अत्यंत ठेविला त्याचा का व्हावा परिणाम हेच का तुम्ही विश्वास धाम पुरलान माझ्या बंधूचा काम ऐसेच का काम हे तुमचे म्हणाले त्या फळाची योग्यता येईना इतर कितीही देता घडावयाचे घडले आता व्यर्थ दुश्चित्तता किमर्थ स्वामींनी तुझ दिधला नारळ तोही माझाच संकल्प केवळ माझ्याच संकल्पे फुटले ते फळ अभिमान निष्फळ का धरिसी अहंकाराची धरिसी बुद्धी तेणे आपणा मानिसी अपराधी एवढे निरहंकर्तृत्व साधी अवघी उपाधी चुकेल पुण्याचा काय अभिमान पापाचा का नाही अभिमान प्रताप दोहींचा समसमान म्हणून निरभिमान वर्ते तू तुला माझी घडावी भेटी ऐसे जे आले माझिया पोटी तेव्हाच नारळ तुझिया करसंपुटी पडला ही गोष्टी त्रिसत्य तुम्ही तरी माझीच मुले फळ जे तुम्हा मुखी लागले तेच तुम्ही मज अर्पण केले समजा मज पावले निश्चित ऐसी जेव्हा झाली समजूत तेव्हाच पुंडलिकरावाचे चित्त साई मुखीच्या वचने विरमत उद्विग्नता वितळत हळूहळू नारळ गेला झाले निमित्त उपदेशे निवळे उद्विग्न चित्त एवं ते सर्व अहंकार विलसित अभिमान निर्मुक्त निर्दोष एवढेच या कथेचे सार वृत्ती जो जो निरहंकार तो परमार्थी लाहे अधिकार सहज भवपार होईल आता तिसऱ्या भक्ताचा अभिनव श्रवण करा गोड अनुभव दिसेल बाबांचे अतुल वैभव सामर्थ्य गौरव एकसरे वांद्रे नाम तालुक्या माझारी
उत्तरेस वांद्रे शहरा शेजारी शांताक्रुज नामक नगरी वसत धुरंधर हरिभक्त सकल बंधू संत प्रेमी निष्ठा जयांची दृढतर श्रीरामी अनन्य श्रद्धा रामनामी नावडे रिकामी उठा ठेव साधी तयांची संसार सरणी तैसी मुलाबाळांची राहणी स्त्री वर्ग ही निर्दोष आचरणी ऋणी चक्रपाणी तेने तया बाळाराम त्यातील एक विठ्ठल भक्त पुण्यश्लोक राजदरबारी ज्याचा लौकिक आवडता देख सर्वत्र तारीख 19 फेब्रुवारी सन 1878 एका रामभक्ताची उदरी उपजले महीवरी हे रत्न अलंकार पाठारे प्रभू ज्ञातीत प्रसिद्ध घरंदाज घराण्यात सन 1878 आले हे मुंबईत जन्मास पाश्चात्य विद्या पारंगत ॲडव्होकेट पदवी भूषित तत्वज्ञानामाजी निष्णात विद्वान विख्यात सर्वत्र पांडुरंगी अतिप्रेम परमार्थाची आवड परम पितयाचे आराध्य दैवत राम पुत्राचे निजधाम विठ्ठल अवघे बंधू पदवीधर वृत्ती सदैव धर्मपर शुद्ध बीजाचे शुद्ध संस्कार बाळारामावर अपूर्व कोटिक्रमाची मोहक मांडणी सरळ शुद्ध विचारसरणी कुशाग्र बुद्धी सदाचरणी गुण हे अनुकरणीय तयांचे समाजसेवा केली नितांत स्वये लिहिला समाज वृत्तांत संपता हे व्रत अंगीकृत निघाले परमार्थ साधावया त्यातही आक्रमुनी बराच प्रांत भगवद्गीता ज्ञानेश्वरी ग्रंथ वाचूनी संपादिले प्रावीण्य त्यात अध्यात्म विषयात नावाजले ते साईंचे परमभक्त सन 1925 ब्रह्मीभूत अल्पवयात अल्प तच्चरित परिसावे तारीख 9 माहे जून 1925 सन इहलोकी यात्रा संपवून विठ्ठली विलीन हे झाले एप्रिल 1912 साली पाहूनी दिन एक बरा संत दर्शना साई दरबारा बंधू धुरंधरा योग आला शिर्डीस बाबुलजी ज्येष्ठ सहोदर घेऊनी वामनराव बरोबर दर्शन घेऊनी 6 महिन्या अगोदर आनंदाने परतले तयांचा तो गोड अनुभवाया इतर सर्व दर्शन लाभ जोडाया अभिनव बाळारामादी तव गेले हे येण्याचे आधीच देख आज माझे दरबारचे लोक येणार आहेत येथे अनेक बाबा अवघ्या देखत बोलले परिसूनी ऐसी प्रेमाची वार्ता धुरंधर बंधूंस अति विस्मयता शिर्डीस येण्याचे कोणा न कळविता बाबास ही वार्ता कळली कैसी पुढे साई पाहोनी दृष्टी धावोनी चरणी घातली मिठी हळूहळू चालल्या गोष्टी सुख संतुष्टी सर्वत्र शिवाय पाहुनी मंडळी आली निघाली बाबांची वचनावली पहा ही दरबारची माणसे आली येणार म्या म्हटली होती ती आणिक पुढे भाषा बाबांची शब्दे शब्द ऐका ती साची तुमची आमची 60 पिढ्यांची ओळख पूर्वीची आहे बरे बाळारामादी बंधुजन सकळही ते विनय संपन्न उभे सन्मुख कर जोडून राहिले श्री चरण लक्षित श्री साईंचे दर्शन होता बाळारामादी सर्वांचे चित्ता सोल्लास अनिवार प्रेमावस्था आल्याची सार्थकता वाटली अश्रुपूर्ण झाले नयन कंठ रोधिला बाष्पे करून रोमांच उठले सर्वांगावरून आले दाटून अष्टभाव पाहोनी बाळारामाची अवस्था
उल्हास साईनाथांचे चित्ता बोलू लागले तया समजता उपदेश वार्ता प्रेमाच्या शुक्ल पक्षाची या चढत्या कला तेणे परी भजे जो मजला धन्य जेणे मनोधर्म आपुला निशेष विकला मदर्थ दृढ विश्वास धरोनी मनी प्रवर्ते जो निज गुरु भजनी तयाचा ईश्वर सर्वस्वे ऋणी पाहीन कोणी वक्रतया वायान दवडिता अर्धघडी जयासी हरिगुरु भजनी आवडी तया ते देतील सुख निरवडी भव पैल थडी उतरतील परिसोनिया ऐसे वचन सर्वा नेत्री आनंद जीवन चित्त झाले सुप्रसन्न अंतःकरण सद्गदित साई वाक्य सुमन माळा अवघी वंदोनी घातली गळा तेणे आनंद झाला सकळा कारण उमाळा भक्तीचा असो हे पुढे वाड्यात आले भोजनोत्तर थोडे विसावले तिसरे प्रहरी पुनश्च गेले लोटांगणी आले बाबांस बाळाराम विनय संपन्न करू लागले पाद संवाहन बाबांनी चिलीम पुढे करून ओढावयास खूण केली मग ती चिलीम प्रसाद म्हणून समयी नसता कष्टे ओढून पुन्हा बाबांचे हाती देऊन केले अभिवंदन सद्भावे बाळारामास भाग्याचा दिन लाभला पहा तैपासून त्यांची दम्याची व्यथा जाऊन पूर्ण समाधान जाहले दमा न एका दो दिवसांचा विकार पूर्ण 6 वर्षांचा कानात मंत्र सांगावा जैसा चिलमीचा तैसा तो प्रभाव झुरका एक चिलमीचा मारुनी परत केली सविनय नमुनी दमा जो गेला तै पासुनी उठला न परतोनी केव्हाही मात्र मध्ये एके दिवशी बाळारामास उठली खासी परम विस्मय तो सर्वांसी कळेना कोणासी कारण ते मागुनी याची करिता चौकशी बाबांनी निजदेह त्याच दिवशी ठेविला हे कळले सर्वांसी खूणही भक्तांसी दाखविली बाळारामास ठसका जे दिवशी तेच दिवशी बाबा देहासी झाले समर्पिते अवनीसी खूणही तयासी दिधली की तेव्हापासून पुनश्च त्यासी कधीही आमरण उठली न खासी या चिलिमीच्या अनुभवासी विसरका कोणासी होईल असो तो दिवस गुरुवारचा त्यातची चावडी मिरवणुकीचा तेणे द्विगुणित आनंदाचा स्मरणीय साचा त्या झाला 8पासून 9पर्यंत बाबांसन्मुख अंगणात टाळ मृदुंगांची या तालात भजन रंगात थाटतसे एकीकडे अभंग म्हणती दुसरीकडे पालखी सजविती पालखी तयार झाल्यावरती बाबा मग निघती चावडीस पूर्वी 37तमाध्यायी चावडीची नवलाई सविस्तरपणे वर्णिली पाही द्विरुक्ती होईल ये स्थानी एक रात्र मशिदीत दुजी चावडी माझी काढीत ऐसा बाबांचा नेम हा सतत आमरण अव्याहत चालतसे देखावया चावडीचा सोहळा उल्हास बाळाराम प्रेमळा तदर्थ येता चावडीची वेळा धुरंधर मेळा पातला शिर्डी क्षेत्रीचे नारी नर बाबासी घेऊन बरोबर उल्हासे करीत जय जयकार निघाले चावडीवर जाया घातली जावरी भरजरी पाखर चढविले सुंदर अलंकार नामही जयाचे श्याम सुंदर अघाडी थयकार करीत शिंगे करणे तुतार्या वाजत त्या शृंगारल्या श्यामकर्णा सहित संगे पालखी साई मिरवत चाले भक्तावृत छत्रशिरी ध्वजा पताका घेती करी छत्र धरिती श्रींचे शिरी
वारिती मोर चेलेसी चवरी दिवट्या धरिती चौपासी सवे घेऊनी मृदंग सुस्वर टाळ घोळादी वाद्ये मधुर भजन करीत भक्त निकर दुबाजू चालत बाबांच्या असो ऐसी ती रम्य मिरवणूक ये जेव्हा चावडी सन्मुख बाबा थांबूनी उत्तराभिमुख करीत विधिपूर्वक हस्तक्रिया दक्षिणांगी बाबांचा भगत निज करी बाबांचा पदर धरीत वामांगी तात्या पाटील हस्तात घेऊन चालत कंदील आधीच बाबांचे मुख पीतवर्ण त्यातची दीपादी तेजाचे मिश्रण ताम्र मिश्रित पीत सुवर्ण तैसे मुख शोभे अरुण प्रभा धन्य ते काळीचे पवित्र दर्शन उत्तराभिमुख एकाग्र मन वाटे करीत कोणास पाचारण अधोर्ध्व दक्षिण कर करुनी तेथून पुढे चावडी प्रती नेऊनी बाबास सन्माने बसविती दिव्यालंकार वस्त्रे अर्पिती चंदन चर्चिती अंगास कधी शिरपेच कलगी तुरा कधी सुवर्ण मुकुट साजिरा कधी घालिती मंदिल गहिरा भरजरी पेहराव सुरुचिर हिरे मोती पाचूंच्या माळा प्रेमे घालीत बाबांचे गळा कोणी तयांच्या लाविती भाळा सुगंध टिळा कस्तुरीचा कोणी चरण प्रक्षाळीत अर्घ्य पाद्यादी पूजा अर्पित कोणी केशर उटी लावीत तांबूल घालीत मुखात घेऊन या पंचारत निरांजन कर्पूरवात जेव्हा बाबांस ओवाळीत शोभा तै दिसत अनुपम पांडुरंग मूर्तीचे वदन ज्या दिव्य तेजे शोभायमान त्याच तेजे साई मुखमंडन पाहुनी विस्मयापन्न धुरंधर वीज जैसी नभो मंडळी तळपे कोणान लक्षे भूतळी तैसे तेज साईंच्या निढळी चमकोनी डोळे दीपले पहाटे होती काकड आरती गेले तेथे धुरंधर प्रभृती तेथे ही बाबांचे मुखावरती तीच तेजस्थिती अवलोकिली तेव्हापासून आमरणांत बाळारामांची निष्ठा अत्यंत साईपदी जी जडली निश्चित यत्किंचित ती न ढळली हेमाड साईपदी शरण पुढील अध्यायी ग्रंथ पूर्ण सिंहावलोकने होईल निरूपण द्यामज अवधान शेवटचे स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते भक्त हेमाड पंत विरचिते श्री साई समर्थ सच्चरिते भक्तत्रय वृत्त कथनम नाम 51तमोऽध्याय संपूर्णः श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु शुभं भवतु श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। अथ श्री साई सच्चरित अध्याय 52 श्री गणेशाय नमः श्री सरस्वत्यै नमः श्री गुरुभ्यो नमः श्री कुलदेवतायै नमः श्री सीतारामचंद्राभ्यां नमः श्री सद्गुरु साईनाथाय नमः। आता करू सिंहावलोकन तदनंतर ग्रंथ संपूर्ण करू अवतरणिका देऊन सारांश निवेदन ग्रंथाचा देही असता निज भक्ताला वेळोवेळी जो अनुभव दिधला त्याचा ग्रंथ ही साई लीला ग्रंथ लिहविला स्मरणार्थ साई लीला परम पवित्र त्यातील सच्चरित कथा सत्र वाचा हे निजगुरु चरित्र
इह परत्र प्रबोधक संग्रही जाते असंख्यात परी व्युत्पत्ती विद्या रहित करी धरूनी हेमाडपंत हे निज सच्चरित लिहविले काही आपण आपुली ख्याती स्वमुखे शिष्या श्रवण करविती तेही गेलिया निजधामा प्रती या ग्रंथा स्फूर्ती तैपासून परोपरीच्या वार्ता गहन साई जेव्हा करीत कथन श्रोते होत अत्यंत तल्लीन भूक तहान विसरत जिवही पाहिले साई स्वरूप हरले तयांचे त्रिविध ताप ऐसा ज्यांचा तेजः प्रताप साध्यंत केवी वर्णावा ऐसा साई उदार कीर्ती जे जे लागले त्याच्या भक्ती तयांच्या उद्धारा प्रती ठेविली निज ख्याती लिहून गोदावरीचे पवित्र स्नान पुढे घेवोन या समाधी दर्शन करावे हे सच्चरित श्रवण त्रिताप शमन होतील सहज बोलता जयाच्या गोष्टी नकळत पडे परमार्थ मिठी प्रेमे घाला या ग्रंथी तिठी पापांच्या कोटी निरसतील जन्म मरण याता याती चुकवाव्या जे मने इच्छिती तिवही अखंड स्मरण भक्ती गुरुपदासक्ती जोडावी प्रमाद मिथ्या ज्ञानाचे कारण आत्मरूपी अनवधारण जेथून उद्भवे जनन मरण सर्वानर्थ निदान जे मोह म्हणजे मिथ्या ज्ञान अनात्म ठाई आत्माभिमान तोच मृत्यू विद्वज्जन लक्षण करितात साई कथा सागर मंथन करिता साई कथा कथन गोडी जिची नित्य नूतन श्रोत्यांचे अधःपतन चुकेल साईंचे गुणमय स्थाळ स्वरूप त्याचे करिता ध्यान अमूप प्रकटेल सूक्ष्मतम आत्मस्वरूप होऊन लोप सगुणाचा न होता सगुणरूपी प्रवेश कळेना आत्मज्योतिष परब्रह्म जे निर्विशेष दुर्बोध निशेष जाणावया जेणे दावूनी आपुली पाऊले प्रेमे निज भक्त भाविक बळे देहीच असता विदेही